मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आपण आमच्या सर्व प्रेक्षकांचं निश्चित हार्दिक स्वागत करत आहोत. मगाचपासून आपण पाहिलं की बऱ्याच आपण खेळाडूंचे मुलाखती घेतल्या, त्यामध्ये मग खेळाडू असो, अष्टपैलू खेळाडू असो. पण आता मात्र जर विचार केला तर वेळ अशी येते की मुंबईतल्या दोन असे खेळाडू आमच्या स्टुडिओमध्ये आज जॉईन झालेत. आम्हाला आघाडीचे फलंदाजांमध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा निश्चितच अशा दोन खेळाडूंची नावं आवर्जून घेतली जातात. सर्वप्रथम मी नाव घेईन निश्चितच प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर अजित मोहिते. आज दोघांचंही आमच्या मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये आम्ही दोघांचं स्वागत करत आहोत. धन्यवाद. निश्चित आपण जाणून घेऊया दोघांच्याही कारकिर्दीबद्दल, त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल. सुरुवातीच्या काळामध्ये जर विचार केला तर अजित मोहितेसारखा खेळाडू साई 11 परेलसारख्या संघातना खूप चांगला परफॉर्मन्स देताना पुढे आला. आज ब्रह्माबॉईचा सगळ्यात महत्त्वाचा सलामीचा फलंदाज म्हणून ज्याला आपण ओळखतो म्हणजे तो अजित मोहिते आमच्यासोबत आहे. आज निश्चित त्याच्याकडे आपण वळूया, पण तत्पूर्वी आपण त्याच्याकडनं हे जाणून घेऊया की त्याने आपल्या करिअरची सुरुवात कसं कुठल्या संघातना परफॉर्मन्स दिला आणि कसं पुढे होऊन तो साई 11 परेल असो किंवा ब्रह्माबॉईसारख्या संघामध्ये दाखल झाला. प्रथम क्रिकेटची सुरुवात पाहायला गेलात तर आम्ही गल्ली क्रिकेटमधून सुरुवात झाली. त्यानंतर असं प्रॅक्टिस करताना सतीश धुळे, म्हणजे मी त्यांना गुरु मानतो, त्यांनी मला पाहिलं क्रिकेट खेळताना. ते म्हटलं की माझ्यासोबत क्रिकेट खेळायला तुला आवडेल का? तर मी बोललो चालेल, मला एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळायला भेटेल तुमच्याबरोबर तर नक्कीच आवडेल मला तुमच्यासोबत खेळायला. त्यानंतर मग मी नायगाव पॅकर म्हणून आमची नायगाव विभागातील टीम जॉईन केली. त्यात मी 1-1.5 वर्ष परफॉर्मन्स दिला आहे ओपनिंग बॅट्समन म्हणून. त्यानंतर माझा परफॉर्मन्स एवढा चांगला झाला की सतीश धुळेने माझी म्हणजे एक बोलतात ना की आपल्याला बढती मिळते, त्याचप्रमाणे मला त्यांनी साई 11मध्ये एक बढती म्हणून एक चांगला प्लेअर म्हणून त्या टीममध्ये एक दाखल केलं. आणि तेव्हापासून मग माझा क्रिकेटचा प्रवास चांगला सुरू झाला की चांगला मोठमोठ्या टुर्नामेंट खेळायला मिळाल्या. तसेच सतीश धुळेच्या अंडर चांगला क्रिकेट शिकलो, काय क्रिकेट आहे, कसं खेळायचं. आउटडोअर टूर केले मी त्याच्यासोबत. आणि नंतर मग आता काही काळानंतर आता मी ब्रह्माबॉई जॉईन केली. ब्रह्माबॉईजमध्ये पण एक चांगलं म्हणजे एक टीम स्पिरिट आणि एक चांगले प्लेअर मला पाहायला मिळाले व खेळायला त्यांच्यासोबत मला खूप आवडते त्यांच्याबरोबर. त्याचबरोबर आपण वळूया आता प्रथमेशकडे. प्रथमेशच्या कारकिर्दी सुरुवात आपण कशी झाली निश्चित त्याच्या तोंडून आपण ऐकूया. मुळात मी लेदर बॉल प्लेअर आहे, तर लेदर बॉल क्रिकेट हे मी खेळत आलो. आत्ता मी हल्लीच्या काळात टेनिस बॉलकडे वळालो. ते पण मी माझी गावची टीम आहे सावर्ड्यातली, तिरुपती सावर्डे म्हणून. माझा भाऊ ती टीम चालवतो, संजय पाकळे म्हणून. त्या टीममधनं मी सुरुवात केली टेनिस बॉल खेळायला. आणि ती टीम आम्ही इथे सुप्रीमो चषक खेळायला आलो एकदा 1 वर्षी. त्या वर्षी आम्ही क्वार्टर क्वालिफाय झालो. मोठ्या टीमला मी हरवलेलं. राजपूत 11 म्हणून तेव्हा एक टीम होती, म्हणजे ऋषिदा वगैरे तेव्हा सगळे त्या टीममधनं खेळ होते. त्या टीमला आम्ही त्यावेळी हरवलेलं. आणि मग असंच मी ती टेनिस बॉलची सुरुवात माझी तिथून झाली. त्यानंतर मी मुंबईत साई 11 परेल ह्या टीमपासून सुरुवात केली. 1 सीझन झाला मला, आता मी मुंबईत खेळतोय टेनिस बॉल क्रिकेट. तसं म्हणेन की सावर्डचं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, जिथे ग्रामीण क्रिकेट असं आपण निश्चितच आपण त्याची व्याख्या आपण पकडूया की ग्रामीण क्रिकेट म्हणणं तू वर आला. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तिथे का असतं की प्रॉपर मैदानं अवेलेबल नसतात. आज शेतीच्या मैदानात किंवा एखादी विकेट फक्त प्लेन केली जाते, लेकिन आउटफील्ड आहे ते पूर्णपणे भाताचं असतं, खड्डे असतात. अशा खडकाळ मैदानातून खेळत असताना आज तू वरती आला, चांगल्या टीममधनं परफॉर्मन्स देतोय. त्याच्यामुळे तुला कुठे डिफरन्स वाटतो का, कुठे फरक वाटतो का की ते क्रिकेट वेगळं होतं, तिथे मात्र तुझ्याकडे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायला तुला वेळ थोडासा मिळाला आणि त्यानंतर मुंबईत येऊन चांगला परफॉर्मन्स दिला, त्यामुळे त्या क्रिकेट आणि ह्या क्रिकेटमध्ये तुला फरक जाणवतो का? निश्चितच फरक भरपूर आहे. तिकडचं कॉम्पिटिशन लेवल खूप कमी आहे आणि तिकडचे ग्राउंड्स पण मला माहितीच आहेत, सगळे शेतीचे ग्राउंड्स आहेत. फक्त ते लोक सारवतात विकेट आणि त्याच्यावरती ते लोक खेळतात. पण माझ्या गावात बघायला गेलं तर आमचं एक ग्राउंड आहे स्वतःचं. तिकडे आमची एक विकेट असते, तिकडे आम्ही कंटिन्युअस 12 महिने आमची प्रॅक्टिस चालू असते. पावसात पण आम्ही तिकडे प्रॅक्टिस करतो. तिकडे आमचं टेनिस बॉल आणि रबर बॉल हे दोन्ही क्रिकेट आमचं चालू असतं. पण आमच्या गावात फॅसिलिटी आहे, आम्हाला मिळते तिकडे खेळायला, ते एक चांगली गोष्ट आहे आम्हाला. जर विचार केला तर प्रथमेशकडे आपण निश्चित एक सलामीचा फलंदाज म्हणून पाहतो. त्याने मगाशीच तशीच कबूल दिली की साई 11 परेलमधनं त्यांनी सुरुवात केली आपल्या करिअरला. पण आज जर विचार केला तर सचिन कदमच्या नेतृत्वाखाली तुम्ही हा परफॉर्मन्स देत आहात. शिवशक्ती पाले संघ असो किंवा परेलन असो किंवा गुरुप्रसाद पांचाळ यांचा संघ म्हटलं तर 11 असो, या संघाच्या माध्यमातून तू परफॉर्मन्स देतोय. आज त्या क्रिकेटमध्ये त्या सारख्या एक दिग्गज संघनायकाच्या अंडर खेळताना तुझ्या परफॉर्मन्समध्ये तुला काही कमतरतामध्ये जाणवते का? कारण मला तर असं वाटत नाही की कुठे तो कमतरता जाणवत असेल. कारण मी असं म्हणतो नेहमीच की एक चांगला संघनायक तुझ्या पाठीशी आहे आणि त्या संघनायकाला साजेशी तुझी खेळी तिथे होते आणि सलामीच्या फलंदाजाच्या माध्यमातून तू चांगला परफॉर्मन्स देतो. त्या संघनायकाबद्दल काय म्हणशील? निश्चितच सचिन कदम हा कर्णधार म्हणून खूपच चांगला आहे आणि माणूस म्हणून पण. तो श्रेयस सिंधुलकर, नंतर
जितू पाटील हे जे सिनियर प्लेयर्स आहेत शिवशक्ती पालेचे, ते लोकांनी मला खूप मोटिवेट केलं आणि बॅटिंगमध्ये तर खूप डिफरन्स आलाच. माझ्या परफॉर्मन्स वाईज पण मी खूप इम्प्रूव्ह झालो गेल्या वर्षी. म्हणजे जे पहिले 6 महिने जे माझ्या सीझनचे होते ते एवढे काही चांगले नाही. नंतरच्या 6 महिन्यात मी खूप इम्प्रूव्ह केलं. जेव्हापासून ह्या टीमला जॉईन झालो त्या लोकांनी मला मोटिवेटच करते, अजूनपर्यंत मोटिवेटच करतात. जेव्हा परफॉर्मन्स नाही आला तेव्हा मोटिवेट केलं, जेव्हा परफॉर्मन्स झाला तेव्हा पाठीवर हात थपथपवला त्या लोकांनी. त्याच्यामुळे सचिन कदमला तर मी निश्चितच थँक्यू म्हणेन. त्यांनी आत्तापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत त्याचा खूप मोठाचा वाटा आहे. मगाशी तू म्हटलंस की तू ॲक्च्युली स्वतः एक लेदर क्रिकेटर आहे. त्यानंतर हळूहळू तुझा फोकस आला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मी असं म्हणत नाही की तू ते क्रिकेट सोडलं असेल, ते दोन्ही क्रिकेट तू खेळतो, म्हणजे ते लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल, सॉफ्ट बॉल असो, हार्ड बॉल असो. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की दोन्ही क्रिकेट खेळत असताना, दोन्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठी क्रिकेट खेळत असताना दोन्ही फॉर्मॅटची तयारी वेगळी असते आणि त्यासाठी तू तशी कशी तयारी करतो? निश्चित प्रिपरेशन हे दोन्ही गोष्टींसाठी करायला लागतं. लेदर बॉल क्रिकेटसाठी पण तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे आणि टेनिस बॉल खेळताना पण तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. मला असं वाटतं माझा प्लस पॉईंट काय होतं की टेक्निकली मी स्ट्रॉंग होतो. त्यामुळे माझी टेक्निक हे मी सोडलंच नाही. म्हणजे दोन्ही क्रिकेट खेळताना माझं टेक्निक हे माझं स्ट्रॉंग पॉईंट होतं. लेदर बॉल खेळताना पण मी टेक्निकली स्ट्रॉंग होतो आणि टेनिस बॉल खेळताना पण मला मी टेक्निकल क्रिकेटच खेळतो. मी जास्त वेडेवाकडे वगैरे शॉट्स जे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याच्यावरतीच मी राहतो. फक्त एवढंच की प्रॅक्टिस करतो टेनिस बॉलची पण आणि लेदर बॉलची पण, कारण दोघांची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिसशिवाय तुम्ही इम्प्रूव्हमेंट नाही येऊ शकत तुमच्यात. निश्चितच खूप चांगल्या शब्दामध्ये आपल्या करिअरचं वर्णन आता तुम्ही ऐकलं की प्रथमेशने केलं. पण आपण आता वळूया की tenniscricket.in या साईटकडे. या साईटच्या माध्यमातून आपण पाहतो की आज बरेच खेळाडू मुंबईच्या बाहेर जाऊन परदेशात जाऊन परफॉर्मन्स देत आहेत. ज्याप्रमाणे मगाशी अजितने म्हटलं की सुरुवातीच्या काळात आपल्या लोकल टीम, नायगाव पॅकर म्हणा किंवा आपल्या अजून काही लोकल टीम्स आहेत त्याच्या त्या खेळाडूंमधनं सतीश जुळेसारखा खेळाडूच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. पण टेनिस क्रिकेटचा इम्पॅक्ट तुझ्या जीवनात काय आहे की टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खरंच तुझ्या खेळामध्ये क्रांती आली किंवा तुझा जो परफॉर्मन्स पाहण्यासाठी जे लोक आतापर्यंत फक्त परेलमध्ये होते, नायगावमध्ये होते, ते आज पूर्ण जगभरात आहेत का? त्या tenniscricket.inचा इम्पॅक्ट तुझ्या करिअरमध्ये काय आहे? प्रथम tenniscricket.inला तर त्याचे आभार मानेन की आज मी फक्त मुंबई नाही तर मुंबई बाहेरील म्हणजे रायगड, रत्नागिरी, कोकण म्हणा, मालवण म्हणा, म्हणजे आज मला आज नावाने ओळखतात. मी त्या ठिकाणी गेलो ना तर आज मला नावाने ओळखतात. ते जरा प्राऊड फील होतं की आज मी लोकल खेळलो असतो तर आज मला कोणी विचारलं नसतं. पण आज सतीश धुळेच्या म्हणजे त्यांनी जी आम्हाला पाठराखण केली त्यामुळे आज मला फक्त मुंबई, दादर, परेल ह्या विभागात सोडून मला विभागाबाहेर पण लोक ओळखायला लागलेत. त्यामुळे थोडं बरं वाटतं की जसं की एक प्राऊड फील होते की आपली पण एक ओळख होते टेनिस क्रिकेट म्हणून आणि त्यामुळे नवीन ओळखा वगैरे आपल्याला होते. तोच सेम क्वेश्चन, तोच सारखा प्रश्न आपण निश्चितच प्रथमेशला विचारणार. प्रथमेश, तुझं काय मत आहे याबद्दल? tenniscricket.in आणि संतोष नाणेकर याचा खूप मोठा वाटा आहे टेनिस क्रिकेटला पुढे आणण्याचा. त्यांनी जे साईट ओपन केली आहे त्याच्यावर प्लेयर्सचे परफॉर्मन्स तो टाकतो, व्हिडिओज टाकतो. त्याच्यामुळे आम्हाला जाऊन आता बाहेर कुठे गेलं तर आम्हाला असं लोक स्वतःहून येतात, नावाने ओळखतात की बाबा नाही हा आलाय, हा प्लेअर आहे, हा इथे खेळ आहे, हा तिकडे खेळ आहे. आपल्याला माहीत नसतं की ते कोण आहेत पण ते येऊन आपल्याला ओळखतात. ते कशामुळे? ते tenniscricket.in मुळे. तर त्यांचा आम्ही प्रथम आभार मानतो. संतोष नाणेकर, गौरव सावंत हे दोन्ही माणसांनी खूप मोठा वाटा आहे त्यांचा टेनिस क्रिकेटला पुढे आणण्याचा. तर आता ओळीया मुलाखतीतल्या सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटच्या प्रश्नाकडे. आज आपण ज्या इव्हेंटसाठी जमलो, मी ॲक्च्युली छोटासा गेट टुगेदर, राजू भालेकर जे प्रोप्रायटर आहेत, जे ओनर आहेत, मालक आहेत मयूर स्पोर्ट्सचे. मयूर स्पोर्ट्स हे नाव ॲक्च्युली असं नवखं नाही आहे पण खूप जुनं आहे. पण आता मात्र ते हायलाईट होतं आहे आणि त्यामुळेच आपण सगळे आज एकत्र आहोत. आज गेट टुगेदर आहे. आज मयूर स्पोर्ट्सच्या आज भरपूर तू पाहतो की आज बऱ्याच ब्रँडचे टी शर्ट तू सुद्धा अजित परिधान करतो. पण आज मयूरचं टी शर्ट परिधान केलं आहे, कॅप परिधान केले, ट्रॅक परिधान केलं आहे. तर या मयूर स्पोर्ट्सबद्दल तुझ्या मते तुझं काय मनोगत आहे? मयूर स्पोर्ट्सबद्दल बोलायचं झालं की ह्या राजू भालेकर सर म्हणजे खूप वर्षापासून, म्हणजे मी जेव्हापासून क्रिकेट खेळत पण होतो ओरम क्रिकेट, तेव्हापासून त्यांचे क्रिकेट टी शर्ट मार्केटमध्ये अवेलेबल होतं. त्या टी शर्टपासून ते आत्तापर्यंत त्यांनी जे नवीन टी शर्ट ट्रॅक जे आता प्लेयर लोकांना प्रोड्यूस करतात ते त्यात खूप डिफरन्स आणि खूप व्हरायटी आणि खूप उत्तम प्रकारे क्वालिटी दिले. त्याबद्दल त्यांचे थँक्यू. मयूर
मयूर स्पोर्ट्सचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं ह्या इव्हेंटसाठी आणि जे आम्हाला प्लेयर्सना मोटिवेट केलं टी शर्ट्स ट्रॅक देऊन, तर आम्ही राजू भालेकर सर यांचे अत्यंत ऋणी आहोत आणि आभारी आहोत. हे असंच त्यांच्या मयूर स्पोर्ट्सला आमच्याकडनं सगळ्या टेनिस क्रिकेटर्सकडनं बेस्ट विशेस त्यांच्या फ्युचरसाठी. बरोबर प्रथमेश पवार आणि अजित मोदी तुमचा आभार व्यक्त करतो, कारण तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आज या इव्हेंटसाठी दिला आणि निश्चितच मयूर स्पोर्ट्सच्या वतीने तुम्हाला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पुढच्या करिअरसाठी, येणाऱ्या टुर्नामेंटसाठी भरपूर गुणवंत या यशवंत व्हा, हीच एक इच्छा आमची. निश्चितच धन्यवाद. TennisCricket.in, India's first tennis ball cricket website.